आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झाल्या आहेत आणि मुलांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेचं आणि शिक्षणाचं महत्त्व कळावं यासाठी हा प्रवेशोत्सव साजरा होतोय. आज लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे सुद्धा जिल्ह्यात स्वागतासाठी जात असल्यानं हा एक आनंदाचा क्षण आहे असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेवोडकर यांनी म्हटलं आहे. कुडाळ कुंभारवाडा शाळा इथली शाळा प्रवेशानंतर ते बोलत होते. पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पहिलीपासूनच्या सर्व शाळा प्राथमिक शाळा सुरू होत आहेत. आणि ह्या शाळा सुरू होत असताना ह्या मुलांना, नवीन मुलं जे ॲडमिशन घेत आहेत त्या मुलांना शाळामध्ये शिक्षणाचं ओझं वाटू नये आणि शिक्षणाची भीती वाटू नये याच्या अनुषंगानं सर्व विद्यार्थ्यांचं आज नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आज स्वागत करण्याचे शासनाच्या सूचना आहेत. आणि त्याबरोबर ही एक चांगली संकल्पना आहे. म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले 5 ते 6 वर्ष ही विद्यार्थ्यांचं आगमनाची सुरुवात ही सर्व पालकांच्या समोर आणि विविध उपक्रम राबवून केली जाते. विद्यार्थ्यांना शाळेचं भीती वाटू नये ह्यामधला एक महत्त्वाचा हेतू आहे. आणि त्याबरोबर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आणि त्याबरोबर शिक्षकांना शाळेचं आणि शिकवण्याचंही महत्त्व समजावं हाही त्यामधला हेतू आहे. आणि तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आज सर्व अधिकारी, जिल्हा परिषदचे आणि शासनाचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून सर्व अधिकारी हे विविध शाळांच्या मध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी गेलेले आहेत. विद्यार्थ्यांना फुलं देणे किंवा त्यांचे पायाचे ठसे घेणे किंवा त्यांच्याकडून वेगवेगळे कला सादर करून घेणे हा उपक्रम सर्व ठिकाणी होत आहे. माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब आज कलमट येथील कुंभारवाडा शाळेमध्ये स्वतः आता जात आहेत. त्यामुळं हे सर्व राज्य शासनानं, माननीय मुख्यमंत्री आणि सर्वच पदाधिकारी आणि त्याबरोबर सर्व मंत्री महोदयही अशा ह्या उपक्रमाला सर्व ठिकाणी हजर राहत आहेत. त्यामुळे एक आनंदाचा क्षण आहे हा.